कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुका माझ्यापेक्षा माझ्या लेकाच्या सुखाची जास्त काळजी हा खराच, म्हणून माझ्या वंशात वारस न देणारी ही मुलगी ठरवलास माझ्या लेकासाठी। आणि मुळात माझ्या लेकासाठी असं काही करा म्हणून मी पदर पसरूक आले नव्हते तुमच्या समोर। अरे तुम्ही केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून माझं श्रीनू समजूक लागल्यापासून दादाच्या पायात चप्पल घालताव ना इतवर ठीक हा, पण त्याच उपकारांच्या बदल्यात माझ्या श्रीनूच्या गळ्यात ही असली अवलक्षणी मुलगी घालतील तर मी ना खपून घेऊचा नाही हा। आई मी मेले तरी बेहतर, पण आता हे लग्न मी होऊ देऊचे नाही, लक्षात ठेवा सगळ्यांनी। लाली आत्या प्लीज मी तुमच्या समोर हात जोडते, माझ्यामुळे तुम्ही भांडू नका। मावशी मी त्याच दिवशी जायचे आणि तुम्हा सगळ्यांसमोर बोलले होते की मी श्रीनिवासशी लग्न करणार नाही। प्लीज माझ्यामुळे तुम्ही एकमेकांची नाती तोडू नका प्लीज। लाली आत्या हे बघा प्लीज, प्रॉब्लेम माझ्यामुळे आहे ना, मग मी नाही करत आहे श्रीनिवासशी लग्न। तुम्हाला योग्य वाटेल तिथे श्रीनिवासचं लग्न करा, बट प्लीज माझ्यामुळे या घरात अजून वाद नको। प्लीज। हो ना, मग जा जा निघून या घरातून। तुझा बापूस इलेलो हा ना, मग जा त्याच्या बरोबर परत। आणि तू गो हा त्या कावळा शिवलं वगैरे ता काय माका सांगू येऊ नकोस हा। पण ताई तर आपण सगळ्यांनी मिळून बघितला त्याचा काय। हे बघ खरा खोटा कोणाक माहित हा। ही उमा तिकडे काहीतरी भलताच बोलला असात आणि इथे आपल्या समोर काहीतरी वेगळाच सांगत असात, ता कशावरून। पुरावा हा काय तुझ्याकडे हा? तुमचं बोलणं ऐकणारा कोणी होता काय तिकडे पुरावा म्हणाल का? आता त्या कावळ्यात जाऊन विचारू नाही ना? अगो उमा, माझी आई जाऊन 13 दिवस पण नाही झाले होत आणि तू तुझे रंग दाखवूक सुरू केलं। माझ्या श्रीनूच्या गळ्यात तुझी भाची मारायची आणि त्याच्या संसारात तुझंच वर्चस्व गाजवायचो, ह्या तुमच्या मावशी आणि भाचीचो खरो डाव हा। पण मी हयात असापर्यंत ना ह्या सगळ्या होऊ देऊचा नाही। मी तुमच्या लेकीच्या लग्नाच्या बाबतीत ढवळाढवळ करत नव्हता ना, मग माझ्या श्रीनूच्या लग्नाच्या बाबतीत बोलूचा नाही। तुमचा तुम्ही काय ता बघून घेवा हा, आमच्यामध्ये पडू नकास, नाहीतर उगाच वाईटपणा येईल। सांगून ठेवताय। आले आहे नंतर या घरामध्ये कोणाचा शब्द चालत असेल ना तो रघुनाथ खोताचा, तेव्हा परस्पर कोणी ठरवायचं नाही हा। हा आणि तू तुझ्या बायकोच्या विरुद्ध बोलायचंच नाही, माहित आहे ना मका। लोक बोलतात ना ताच बरोबर हा। आई बाप असाच ना तोपर्यंतच माय रस्ता, नाहीतर नंतर भाव सुद्धा वहिनी सारखंच परको होता। आजपर्यंत ना नुसतं ऐकलंय होतंय, पण आज प्रत्यक्षात बघतोय मी। माझी आई केली आता माका ना या घरात आता सुरक्षित वाटत नाही हा। सुरक्षित म्हणजे लाली तुका नक्की काय म्हणायचंय सांगशील? मी जर का ना
तुझ्या आणि उमाच्या मनासारखं केलंय नाही ना या घरात, तर या घरातून चालती हो म्हणून पण कमी करणार नाहीस तुम्ही दोघा. ताई या काय बोलतोस तू? का पास तू दादा माका ना खात्री वया कसली मी या घरात राहू शकता याची, म्हणजे या घराचे हिस्सेकार. काय? हो वाटणी दे माझी माका. मग मी माझो खो आणि माझो मुलगो आम्ही आमचा कायदा बघान घेऊ. हा मी त्याचं लगीन ना कोणाशी करून दे नाही तर नाही करीन. तो जन्मभर तसाच रवात, पण त्यासाठी मी आणि माझो जील कोणाक उत्तर देऊ बांधील तरी नसतल. आम्ही आमचं आयुष्य जगू, तुम्ही तुमचं आयुष्य जगा. ताई ह्या तुझा आता हाती झाला आणि कोणत्या अधिकाराने तू दादाकडे हिस्सो मागतस? कोणत्या अधिकारात? या घरची मुलगी म्हणान आहे नी. मुलगी आणि मुलगा यात फरक केलाय नाही. माझो दादा कालपर्यंत माका याच सांगत होता, पण त्याने आणि उमान माका या घरातली माझी जागा दाखवून दिली. हा म्हणून माका माझो हिस्सो वया, नाहीतर ना उद्या भीक मागूची पळी येईल तुमच्या दोघांचं. काय लाली माझ्या जीवात जीव असेपर्यंत हे घर मी दुभंगू देणार नाही. यो रघुनाथ खोताचा शब्द आहे. आणि तो शेवटचा असेल. या घरात वेगळ्या वेगळ्या चुली मांडल्या जाणार नाहीत. दादा विषय संपलो. घर फक्त चार भिंतीने बांधलेलं नसतं, त्यात राहणारी माणसं, त्यांच्या नात्यातलं प्रेम यांनी घर उभं राहतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.